नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिर परिसरामध्ये 18 जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या कार्यक्रमाला पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या राम मंदिर प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी स्पष्ट केलंय की राम मंदिरात केवळ रामरक्षा पठण करा, मात्र आंदोलन मंदिराच्या बाहेर करा। दरम्यान उबाठा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा केलेली आहे। बुधवारी ते भेटीसाठी येणार असल्याचं सांगितलंय। या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। 18 जुलैला नागपूरच्या रामनगर परिसरातल्या राम मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे। पण या संदर्भामध्ये परवानगी जी आहे ती मंदिर प्रशासनाने दिलेली नाही आहे। फक्त काही मोजके लोक जे आहेत ते या मंदिराच्या आत येऊ शकतील आणि आंदोलन आणि राजकीय कार्यक्रम बाहेर करा असं या मंडळाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे। पश्चिम नागपूर नागरिक संघचं हे मंदिर आहे, त्याचे अध्यक्ष रवी वाघमारे माझ्यासोबत आहेत। साहेब, तुम्हाला संजय राऊतांचा फोन आला होता आणि संजय राऊतांनी तुम्हाला काय विनंती केली? काल संजय राऊतचा फोन आला आणि त्यांनी अत्यंत नम्रपणे म्हटलं, काकासाहेब आम्हाला सहकार्य करा। मी म्हटलं, अरे आपण सगळे हिंदू आहोत, आपल्याला रामरक्षा म्हणण्याकरता कोणाच्या परवानगीची गरज घ्यायची काहीच गरज नाहीये। तुम्ही या इथे रामरक्षा म्हणा, तुमच्यासोबत आम्ही रामरक्षा म्हणू। पण जर काही आंदोलन करायचं असेल किंवा चळवळ, नारेबाजी, गोंधळ, तर तो सगळा मंदिर परिसराच्या बाहेर करा। तुमचे राजकारणाचे जोडे तुम्ही बाहेर काढून निर्मळ मनाने मंदिरात या, मंदिराचं पावित्र्य जपा। तर ते आज नागपुरात येतोय, तो उद्या येऊन भेटणार आहे। आणि त्यांची जी सेना आहे, युवा सेना, त्याच्या लोकांचे फोन आले। त्यांना मी हे सांगितलं की तुम्ही पोलीस आणि प्रशासन यांच्याकडनं परवानगी घेऊन समोर मंदिराच्या समोर जे रस्ता आहे तिथे परवानगी घेऊन तुम्ही कोणता कार्यक्रम केला तर आम्हाला काही हरकत नाही। आणखीन एक सांगतो की मोजके लोक या असं आम्ही त्यांना सांगितलं नाही। फक्त मी त्यांना हे सांगितलंय की मंदिरात जर 300 लोक येऊ शकत असतील आणि तुम्ही 400 लोक कराल तर चेंगराचेंगरी दाटूदाट होईल, तर ते करू नका। त्यामुळे तुम्ही 400-500 लोक जरी मंदिरात आले तेवढे आरामात या, रामरक्षा म्हणा। आणि रामरक्षा राम मंदिरात नाही म्हणायची तर कुठे म्हणायची? व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन बोकडेसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।